मायमाऊलींची राखी हाताला असेपर्यंत माझ्या जीवाला कुठलाही धोका नाही. धुळ्यामध्ये बोलताना अजित पवारांची भावनिक साथ. धुळे दौऱ्याच्या दरम्यान अजित पवारांचा शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन संवाद. लाडकी बहीण योजनेचा देखील पुरेपूर प्रचार. लाडकी बहीण योजनेला काउंटर म्हणून काँग्रेसकडून कर्नाटकच्या धर्तीवर महालक्ष्मी योजनेचं आश्वासन. तर काँग्रेसच्या योजना फसव्या असल्याचा बावनकुळेंचा पलटवार. पाच दिवसांमध्ये भाजपा आणि महायुती प्रचाराचं रान उठवणार. 16 ते 18 ऑगस्टच्या दरम्यान अमित शहा महाराष्ट्रामध्ये, तर 16 ऑगस्टला JP नड्डा सुद्धा साताऱ्यामध्ये. ओबीसींना धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची शरद पवारांची भूमिका. तर केरे पाटील यांच्यासोबत ओबीसींवरती चर्चा झाल्याचा पवारांकडून इन्कार. मातोश्री बाहेर घोषणाबाजी करणारी माणसं एकनाथ शिंदेंसोबतची. फोटो दाखवून संजय राऊतांचा आरोप. सगळं दिल्लीच्या इशाऱ्यावर सुरू असल्याचाही राऊतांचा दावा. विधानसभा निवडणूक लढवण्यावर मनोज जरांगे 29 ऑगस्टला निर्णय घेणार. छगन भुजबळ आणि अनिल बोंडेंना महत्त्व देत नाही जरांगे यांचं विधान. महाराष्ट्रामध्ये भाजपनं 150 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात. कोर कमिटीच्या बैठकीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचं मत. अजित पवारांच्या अल्टिमेटमला 10 दिवस उलटले तरी मुंबई नाशिक महामार्गाची परिस्थिती जैसे थे. अजित पवार अधिकाऱ्यांना निलंबित करणार का याकडे लक्ष. बुलडाण्यामध्ये स्वस्त धान्य दुकानातल्या ई-पॉस मशीनचा सर्व्हर आजही बंद. 13ही तालुक्यामध्ये महिनाभरापासून धान्य वाटप कोलमडलं. बीसीसीआयच्या सक्तीनंतर विराट कोहली, रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी खेळणार. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी करणार तयारी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.